माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री मार्कंडेय पुराण अभिवाचन करत आहे. भाग 9. प्रथम श्री गणेशाला नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नरोत्तमाय नमः. ओम श्री वेदव्यासाय नमः. ओम श्री मार्कंडेय नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करते. अध्याय 33. अलर्काची योगसिद्धी. अलर्काचा ज्येष्ठ बंधू सुबाहू याने काशीच्या राजास म्हटले, हे काशी नरेशा, ज्या हेतूसाठी मी तुझ्या नगरीत आलेलो तो हेतू साध्य झाला आहे. आता मी माझ्या नगरीत जातो, मला अनुमती द्यावी. यावर काशी नरेश सुबाहूला विचारू लागले, सुबाहू, तू कोणत्या हेतूसाठी माझ्या नगरीत आला होता? कशा प्रकारे तुझा हेतू साध्य झाला हे मला कथन कर. सुबाहू, तुझा भाऊ अलर्क हा वंश परंपरेने आलेल्या राज्याचा उपभोग घेत होता. त्याचे राज्य जिंकण्यास त्याला वनात पाठवण्यास तू प्रवृत्त केले. हे कशासाठी केले? त्यावर सुबाहू काशी नरेशास उत्तर देताना म्हणाला, तो मोहासक्त झाला होता. प्रजेच्या हिताऐवजी स्वतःच जनाचा उपभोग घेत होता. संसार चक्रात तो अडकला होता. तेव्हा अत्यंत तो ऐशारामात राहत असल्यामुळे तो मग पाशात अडकला. आईने पिताश्रीने सांगितलेल्या उपदेशाचा त्याला विसर पडला. प्रजेची काळजी त्याने सोडून दिली. अनेक वस्तू त्याने उपभोगायचा प्रयत्न केला. हे त्याचे वागणे धर्माविरुद्ध होते. त्याच्या ह्या प्रवृत्तीपासून त्याला परावृत्त करण्यासाठी मी हे कार्य केले. मी त्यासाठी यशस्वी झालो. त्याचे सर्व धन सर्व राज्य त्याच्यापासून हिरावून घेतल्यामुळे तो निर्धन झाला. त्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले. यावेळी त्याला आईने सांगितलेल्या उपदेशाचे स्मरण झाले. तो विरक्त झाला. आता त्याला कशाचाही मोह राहिला नाही. या उलट तो आपले जीवन सत्संगामध्ये व्यतीत करत आहे. त्याने भगवान दत्तात्रयांना शरण जाऊन त्याच्याकडून ज्ञानसंपादन केले. माझे कार्य सफल झाले ते फक्त तुमच्या सहकार्यामुळेच आणि माझ्या प्रयत्नामुळे. आपले हे उपकार मी कधीही विसरणार नाही. अलर्काची कहाणी ऐकल्यानंतर काशी नरेश सुबाहूला म्हणाला, आपण अलर्काच्या ज्येष्ठ भावाचे कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले. जसे एखाद्या मनुष्य सुसंगतीत आल्यामुळे तो सुद्धा सात्विक बनतो, त्याप्रमाणे आपल्या संगतीमुळे माझा देखील उद्धार होईल. एवढे संभाषण झाल्यावर दोघांनीही एकमेकांना मनोभावे वंदन केले. यानंतर सुबाहू काशी नगरी सावरला. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 परमश्रेष्ठ पुरुषार्थ मानले गेले. त्यामधील धर्म अर्थ काम या पुरुषार्थाची प्राप्ती आपणास झालेलीच आहे. आता आपणाला मोक्ष प्राप्ती करून घेणे आवश्यक. मोक्ष प्राप्तीसाठी मी सांगत आहे ते एकाग्र चित्ताने चित्त शुद्ध ठेवून भक्तिभावाने श्रवण करा. मोक्ष प्राप्तीसाठी सिद्ध व्हा. असे बोलून सुबाहू काशी नरेशास सांगू लागला, अहंकार हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे. म्हणूनच जीवनात कधी अहंकार बाळगू नये. मनुष्याच्या मनाच्या राजसिंहासनावरून जोपर्यंत अहंकार रूप मीपणाखाली उतरत नाही तोपर्यंत या मनोरूपी राजसिंहासनावर ईश्वर विराजमान होत नाही. किती सुंदर वाक्य आहे. त्यासाठी प्रथम अहंकाराचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. हा उपदेश अलर्क ऐकतच होता. तेव्हा अलर्क पुढे आला. त्याने सुबाहूस आणि काशी नरेशास वंदन केले. तेव्हा काशी नरेशाने सुबाहू अलर्काचे पूजन केले. यानंतर अलर्क आपल्या नगरीत गेला. त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्रास सिंहासनावर बसवले. अलर्क स्वतःच्या पुत्रास म्हणाला की या सृष्टीमध्ये सृष्ट आणि दृष्ट बुद्धीचे प्रवृत्तीचे लोक हे असणारच. तसेच या मोहमयी सृष्टीमध्ये मोह होणाऱ्या अनेक गोष्टी, या मोहाकडे मनुष्य आकर्षला जातो. तो मोहपाशात जखडत जातो. यामुळे त्याच्या धनाचा नाश होतो. त्याचे सगळे सोयरे त्याला सोडून जाता. तो एकटाच पडतो. अशा परिस्थितीत आपल्या कर्माचा त्याला पश्चाताप होतो आणि तो सात्विक संगत धरतो. साधू संतास शरण जातो. साधू संतांनी उपदेश केल्यामुळे तो संसार चक्रातून तारला जातो. तसेच माझे झाले. आपल्या पित्याचे हे बोलणे ऐकल्यावर पुत्र पित्यास म्हणाला, पिता स्त्री मोक्ष प्राप्तीसाठी आपण चांगल्या भावनेने प्रयत्न करत आहात. यामुळे आपणास परमानंद प्राप्त होईल. परत आपण मोहपाशात अडकले जाणार नाही. असे म्हणून अलर्काचा पुत्र देखील पित्याबरोबर मोक्षप्राप्तीसाठी सर्व धन सिंहासन सोडून निघाला. दोघेही वनामध्ये येऊन मोक्षप्राप्तीसाठी चांगले प्रयत्न करू लागले. एवढे सांगून झाल्यावर पक्षीरूप द्रोणपुत्र
मुनींना म्हणाले, मुनिवर्य, आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांचे मी शक्य तितक्या चांगल्या रीतीने उत्तर दिले आहे. आता मी आपणास या कथेची फलश्रुती सांगतो. या कथेचा जो एकाग्र चित्ताने मनशुद्ध ठेवून श्रवण किंवा वाचन करील त्यास अश्वमेधाच्या अवभूत स्नानाची फलप्राप्ती होते. अलर्क व भगवान दत्तात्रेयांचे संभाषण जो भक्तिभावाने वाचतो अथवा श्रवण करतो त्यास पापापासून मुक्ती मिळते. अध्याय 34 ब्रह्मांडाची उत्पत्ती. व्यासशिष्य जैमिनी द्विजश्रेष्ठांना म्हणाले, आपल्या पित्याच्या सानुग्रहामुळे आपल्याला हे परमश्रेष्ठ ज्ञान प्राप्त झाले. पक्षी योनीत राहून सुद्धा आपण सर्व मोहापासून विरक्त आहात. कोणतीही वासना आपणास मोहित करू शकत नाही. मुनिवर्य, मार्कंडेयांनीच मला आपणाजवळ पाठवले. त्यांनी मला आपला वृत्तांत कथन केला. हे माझे परमभाग्य सौभाग्य. आपल्यासारख्या श्रेष्ठ तपस्वीचे मला दर्शन झाले, त्यामुळे मी कृतार्थ झालो. आपण मला प्रवृत्ती निवृत्ती यांचे ज्ञान दिले, ते मी संपादन केले. आता फक्त माझ्यावरच एवढी कृपा करा की आपण मला अनुग्रह देऊन माझ्या हृदयातील अज्ञान नष्ट करा, ही नम्र विनंती. तेव्हा मुनिवर्यांनी पक्षीरूप द्रोणपुत्रांना विचारले, या सृष्टीचा निर्माता कोण? निर्मात्याने सृष्टी कशा प्रकारे निर्माण केली? देव, द्विज, गुरु, प्राज्ञ, स्वजन यांची निर्मिती कशी झाली? मन्वंतराची निर्मिती कशी झाली? या सर्वांबद्दल मला जाणून घेण्याची प्रखर इच्छा आहे. त्यानंतर पक्षीरूप द्रोणपुत्र जैमिनीस म्हणाले, मुनिवर्य, मार्कंडेयांनी या बाबतीत क्रौष्टुकीस हीच शंका विचारली होती आणि या शंकेचे निरसन भृगुपुत्राने केले होते. तेच मी आता तुला सांगत आहे. जेव्हा ब्रह्मदेवाची निर्मिती झाली तेव्हा त्यांच्या मुखातून वेद आणि विविध पुराणे प्रकट झाली. या पुराणांचे वेदांचे अनेक भागात विभाजन झाले. ब्रह्मदेवाच्या मनापासून सप्त ऋषींची निर्मिती झाली. सर्व वेद पुराणे मनसोत्पन्न ऋषींनी ग्रहण केले. भृगूने त्या वेदपुराणाचा 54 ऋषींच्या स्वाधीन केले. 54 ऋषींनी दक्ष राजास ही वेदपुराणे दिली आणि दक्ष राजाने आम्हाला वेदपुराणे प्रदान केली. या वेदपुराणाचा प्रभाव अत्यंत तेजस्वी. यांच्या प्रभावामुळे कलियुगात घडणारी सर्व पापे सर्व अपराध नष्ट होतात. अशा महतीस तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. हे मुनिश्रेष्ठा, दक्ष राजाकडून आम्ही जे श्रवण केले तेच तू आता दत्तात्रेयाचे ध्यान करून चित्त शुद्ध करून श्रवण कर. या सर्व विश्वांचे कारण, जन्म मृत्यू अव्यय प्रलयाचे कारण सर्वश्रेष्ठ अशा ईश्वराच्या हातात. अशा हिरण्यगर्भास माझा प्रणाम असो. महतापासून विशेषापर्यंत ज्या लक्षणांनी भौतिक सृष्टी विकारयुक्त आहे अशा लक्षणांचे 5 प्रकार षडस्रोत आम्ही आता तुला कथन करतो. प्रथम सूक्ष्म प्रवृत्ती हा प्रकार आहे जी नित्य निर्गुण अनस्त्रित अडळ आहे. जी आनंदी अनंत विश्वाची उत्पत्ती स्थाने आहे ती 3ही गुण ब्रह्मदेवाजवळ आहेत. सृष्टी काळात देहधारी जो आत्मा असतो त्या आत्म्याच्या अधिष्ठानाने त्या गुणांच्या द्वारे तो प्रगटतो. त्यावेळी महतत्व सात्विक राजस तामस या 3 लघुणांपैकी एक कोणते तरी असते. या महतत्वापासूनच अहंकार निर्माण होतो. अहंकार 3 विभागात विभागला जातो. वैकारिक अहंकार, तेजस अहंकार, तामस अहंकार हे 3 प्रकार होय. महतत्वाच्या प्रकारामुळे शब्दात्मक आकाश निर्माण होते. हे आकाश तन्मात्रेतूनच प्रगटते. ते प्रगटताना तामस अहंकाराने शब्दात्मक आकाश झाकळले जाते. त्यामुळे स्पर्शात्मक तन्मात्रेची निर्मिती होते. या तन्मात्रेतून अत्यंत शक्तिशाली असा स्पर्श वायू आपल्या सर्व गुणधर्मासह प्रकटतो. शब्दात्मक आकाशाच्या स्पर्शरूपाने मात्राने झाकून जाते. यामुळे वायू विकृत होतो. येथे रूपमात्रेची निर्मिती होते. विकृत झालेल्या वायूमुळे रूपसंपन्न गुणात्मक ज्योती प्रगट होते. स्पर्शात्मक वायूने रूपसंपादात्मक ज्योती झाकल्यामुळे ती ज्योती विकृत होऊन त्यातून रसमात्रेची निर्मिती होते आणि यामुळेच रसात्मक जल निर्माण होते. हे रसात्मक जल रूपमात्राने झाकोळले जाऊन याची विकृती होते. गंधमात्रा निर्माण होऊन गंधात्मिका पृथ्वीची निर्मिती झाली आहे. अशी ही तन्मात्रेची उत्पत्ती होय. पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही तेजस्रूपी आहे. वैकारिक दश देवता याच आहे. मन हे अकारावे आहे.
असा 11 देवता कान, डोळे, जीभ, नाक, त्वचा यानेच बोध होतो. त्यानंतर गंधात्मती पृथ्वीमुळे भूताधिकात पंचगुण निर्माण होतात. जेव्हा पुरुषांच्या अधिष्ठानाने व त्यांच्या प्रकृतीच्या अनुष्ठानाने हे पंचतत्व निर्माण होतात, त्यावेळी महतसृष्टीची निर्मिती होते. पाण्यात राहूनच त्यांची वाढ होते. भूतांमध्ये ते बृहत आणि ब्रह्म म्हणून ओळखले जाते. अध्याय 35. प्रकृतीपासून जगत निर्मिती. वशिष्ठ शिष्य जैमिनी पक्षरूप द्रोणपुत्रास म्हणाले, हे द्विजश्रेष्ठांनो, जेव्हा पृथ्वीवर प्रलय निर्माण झाला त्यावेळी सृष्टी नष्ट झाली आणि सृष्टीवर कोणतीही विद्या उरली नाही. एवढे असून सुद्धा सृष्टीवर भूतमात्रांची निर्मिती कशी झाली बरे, हे मला जाणून घ्यायचे. तरी कृपा करून आपण मला ते सांगावे. यावर पक्षीरूप द्रोणपुत्र जैमिनीस सांगू लागले, हे विश्व जेव्हा प्रकृतीमध्ये लीन होते तेव्हा प्रलय होत आहे असे समजावे, असे विद्वान मंडळी सांगतात. जेव्हा प्रकृती पुरुष समानता प्रकट करतात त्यावेळी सर्व पदार्थ अदृश्य होतात. तेव्हा सात्विक तामस दोन्ही गुण साधर्म्य भावनेने प्रगट होतात, पण त्यातील कोणते गुण वृद्धिगत होत नाही. जगदीश्वर कोणत्याही गुणात रममान नसून सुद्धा राजस गुणांच्या आचरणाने ब्रह्मरूप प्रगट झाले. सृष्टी निर्माण करण्याच्या कामात ते मग्न झाले. याप्रमाणेच सात्विक गुण आचरल्याने भगवान विष्णू प्रजापालन करत आहे. तामस गुण आचरल्याने भगवान शंकर राक्षसी वृत्तीचा नाश करत आहे, म्हणून त्यांना संहारक शक्ती असे संबोधले गेले. विष्णू हे सात्विकी, ब्रह्मा हे राजसी, भगवान शंकर तामसी गुणाने युक्त आहे. विष्णू सात्विक गुणाने, ब्रह्मा राजसी गुणाने, शंकर तामसी गुणाने युक्त, पण तरी सुद्धा ते त्यांचे भक्ती करणाऱ्यास तारतात. मानवाचे 1 वर्ष म्हणजे देवांचे 1 अहोरात्र. देवांच्या योजनेनुसार 12 वर्षाचे कलियुग, 1 चतुर्युग. या चतुर्युगाचे 4 भागात विभाजन केले गेले. ते म्हणजे त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग, कलियुग. यामध्ये देव, देवता, मुनी मन्वंतरासहित उत्पन्न होता. अशा 71 चतुर्युगांचा 1 मन्वंतर होतो. ब्रह्मदेवाच्या शेवटी जो प्रलय होतो तो म्हणजे नैमितिक प्रलय होय. त्या काळी भूलोक, स्वर्गलोकात राहणारा जीव महालोकात जाऊन वाहतात. हे जैमिने, अशा प्रकारे परार्थ काल व्यतीत झाला. या कालखंडाच्या शेवटी पाद्मा संज्ञक महाकल्प निर्माण झाला. त्यानंतर वाराह कल्प, दुसरा परार्थ काल आणि हाच कल्प प्रथम कल्प मानला गेला, असे पक्षीरूप द्रोणपुत्र जैमिनीस म्हणाले. अध्याय 36. प्राकृत वैकृत सृष्टी. क्रौष्टुकी मार्कंडेय मुनींना म्हणाले, मुनिवर्य, ब्रह्मदेवाने ज्या प्रकारे सृष्टी निर्माण केली ते मला कृपया विस्तीर्तपणे सांगा, मला ते जाणून घ्यायची इच्छा. यावर मार्कंडेय मुनी म्हणाले, क्रौष्टुकी, मी जे तुला आता कथन करणार त्यात शांतचित्ताने एकाग्रतेने श्रवण कर. असे म्हणून मुनिवर्य मार्कंडेयांनी क्रौष्टुकी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, पादम प्रलय झाल्यानंतर भगवान विष्णू निद्रेतून जागे झाले. तेव्हा त्यांना ब्रह्मदेवाने निर्मिलेली सृष्टी दिसलीच नाही. भगवान विष्णूंना याबद्दल आश्चर्य वाटले. सर्व देवता मिळून ब्रह्मदेवाकडे याचे कारण विचारण्यासाठी गेले. तेव्हा ब्रह्मदेवांना नार पाण्यामध्ये पृथ्वी बुडालेली दिसली. तेव्हा ही पृथ्वी पाण्यातून बाहेर काढण्यासाठी भगवान विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद इत्यादी अवतार घेतले. भगवान विष्णूने पृथ्वी नार पाण्यातून बाहेर काढल्यावर ब्रह्मदेवाने ती पाण्यावर स्थापन केली. पण पृथ्वी पाण्यावर स्थिर न राहता इकडे तिकडे हलू लागले. तेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वीला स्थिर करण्यासाठी पृथ्वीवर अनेक पर्वत निर्माण केले. सप्तद्वीपामध्ये पृथ्वीला वेगळे केले. भूर्लोकांमध्ये पृथ्वीचे 4 भागात विभाजन केले. अशा प्रकारे पर्वतांमुळे सृष्टी अप्रकाशित राहत होती. म्हणून ब्रह्मदेवांनी दुसरी पृथ्वी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा दुसऱ्या सृष्टीवर पशुसारखे अज्ञानी प्राणी निर्माण झाले. याप्रमाणे सात्विक, राजस, तामस या त्रिगुणांनुसार प्राणी निर्माण झाले. ज्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवांचा आविर्भाव झाला ती पहिली महत सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केलेली. दुसरी सृष्टी म्हणजे भूतसृष्टी होय. येद्रिक, वैचारिक आविर्भाव असणारी अशी प्राकृत सृष्टी ही तिसरी सृष्टी होय. चौथी सृष्टी देवसृष्टी या नावाने संबोधली गेली. 5वी नियंक स्रोत सृष्टी मानली गेली. या ऊर्ध्व स्रोतयुक्त ही 6वी सृष्टी. त्यानंतर
अवार्क ही मानवी सृष्टी. 8व्या सृष्टीमध्ये सात्विक तामस दोन्ही गुण सामायिक आहे. अशा प्रकारे 5 विकृत वैकृत सृष्टी, पहिले 3 प्राकृत सृष्टी म्हटले गेले. प्राकृत वैकृत मिळून 9वी कौमार नावाची सृष्टी निर्माण झाली. अशा प्रकारे ईश्वराची ही 9 प्रकारची सृष्टी, प्राकृत वैकृत सृष्टीच या विश्वाचे मूळ, याची रचना ईश्वराने केली. अध्याय 37 देवदेवतांची निर्मिती. क्रौष्टुकी मार्कंड्यांना म्हणाला, प्राकृत वैकृत सृष्टीचे कथन मी आपणाकडून ऐकले. आता आपण मला देवदेवतांच्या निर्मितीबद्दल विस्तीर्णपणे कथन करावे ही नम्र विनंती. तेव्हा मार्कंडेय मुनींनी देवदेवादिकांच्या निर्मितीबद्दल कथन करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, प्रलय काळात जेव्हा सृष्टी लीन झाली तेव्हा ब्रह्मदेवाने दुसरी सृष्टी निर्माण करायची असे ठरवले. ब्रह्मदेवामध्ये तामसी गुणांचा उद्रेक झाल्यामुळे काही काळ त्यांची वृत्ती तामसी झाली. हा तामस गुण बाहेर टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या जांगेतून असुरांची निर्मिती झाली. कुठून? जांगेतून असुर. त्यांची प्रवृत्ती मूळ रूपात आली. ब्रह्मदेवाने दुसरे शरीर धारण केले. त्यावेळी मन प्रसन्न होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये सात्विक गुणांचा अति उद्रेक झाला व देवदेवतांची निर्मिती झाली. तो दिवस सात्विक गुणात्मक दिवस म्हणून प्रसिद्ध झाला. त्यानंतर ब्रह्मदेवाने पितरांची सृष्टी निर्माण केली. राजस गुणयुक्त शरीर धारण केले. मानव सृष्टी निर्माण झाली. त्यानंतर ब्रह्मदेवाने ज्योष्णा रूप शरीर धारण केले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने 4 शरीर धारण केले. ते म्हणजे दिवस, रात्री, संध्या, ज्योत्स्ना याने संबोधली जाते. त्यानंतर गायीचे चिंतन करताना गंधर्व निर्मिती झाली. ब्रह्मदेवांनी आपल्या शरीरातून अन्य पशुपक्षी निर्माण केले. अशा प्रकारे देव, राक्षस, पितर, जन, मनुष्य निर्माण झाले. त्यानंतर स्थावर, जंगम, भूत, पिशाच, यक्ष, किन्नर, अश्विनी कुमार, अप्सरा निर्माण झाले. पूर्वजन्मी केलेल्या कर्माचे फळ मनुष्याला जन्मात मिळते. प्रलय काळानंतर त्या पहिल्याप्रमाणेच ऋषी, मुनी, देवदेवता यांची निर्मिती केली. ज्याप्रमाणे ऋतूंचे परिवर्तन होताना ज्या सृष्ट ऋतूंची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात, त्याप्रमाणे युगांचे परिवर्तन होताना लक्षणे दिसून येतात. जसे त्रेतायुगात तामसी राक्षसी प्रवृत्ती कमी होत्या, नंतर द्वापार युगात त्या वाढल्या, सत्ययुगात त्या आणखीनच वाढल्या आणि कलियुगात सात्विक प्रवृत्तीचे प्रमाण अत्यंत कमी झाले. म्हणजेच कलियुगात राक्षसी तामसी प्रवृत्तीचे प्राबल्य वाढले आणि सर्व लोक दंभाने खोटेपणाने कार्य करीत आहे. अशा प्रकारे युग परिवर्तन होताना त्यांची लक्षणे दिसून येतात. एकदा का प्रलय काळ संपला की ब्रह्मदेव सृजन कार्य करतात. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं, उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.